हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंटच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मागील तलाठी भरतीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या घटकासाठी किंवा या विषयांमधील कोणकोणते टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, माझी थोडी अल्पशी ओळख करून देतो। माझं नाव आहे प्रवीण निकुरे। या आधी मी तलाठी एक्झाम क्रॅक केलेली आहे, या व्यतिरिक्त पण 2 एक्झाम मी क्रॅक केलेले आहे। या एक्झाम क्रॅक केल्यानंतर मी तुम्हाला गायडन्स करतो। ठीक आहे, कारण की ऑलरेडी मी स्वतः एक्झाम क्रॅक केल्या, त्यानंतर तुम्हाला गायडन्स करू शकू असं मला वाटते। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला इथे गायडन्स करता। आणि मी गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तलाठी भरतीत पैकीच्या पैकी गुण घेतले आहे आणि पैकीच्या पैकी गुण मी घेतले, त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता शिकवत आहोत। ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझ्या मराठी ॲस्पिरंट या ॲपवर तुम्ही शिकू शकता, गणित आणि बुद्धिमत्ता शिकू शकता। ठीक आहे, ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये पण पिन केलेले आहे। बघा, मागील वर्षी 2023 ला एक्झाम झाली होती, त्या एक्झाम मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता किंवा मॅथ आणि रिझनिंगचे टॉपिक कोणकोणते होते ते आपण इथे मी तुम्हाला इथे सांगत आहोत। बघा मित्रांनो, खूप मेहनत लागली ही टॉपिक काढायसाठी, कारण की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स पेपरचं प्रॉपरली मला ॲनालिसिस करायला लागलं। कोणकोणत्या क्वेश्चन्सवर, कोणकोणत्या टॉपिक्सवर एक्झाम बॉडीचा भर होता, फोकस होता, ते तुम्हाला मी प्रॉपरली ॲनालिसिस करून प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं ॲनालिसिस करून तुम्हाला इथे सांगत आहोत। ठीक आहे, मला एक मेहनत लागली मित्रांनो, निश्चितच एवढी मेहनत लागली म्हणून तुम्ही एक छोटंसं लाईक करा, जेणेकरून मला थोडं प्रोत्साहन मिळेल। बघा, कोणकोणत्या टॉपिकचे प्रश्न होते, माझ्या शिफ्टला कोणकोणते प्रश्न होते, कोणकोणत्या टॉपिकचे प्रश्न होते ते मी इकडे लिहिले। प्रश्न जे लिहून आहे ना, ते माझ्या शिफ्टचे प्रश्न आहे आणि जे नंतरचे जे टॉपिक्स आहेत ते इतर शिफ्टमध्ये पण त्या याच्यावर प्रश्न होते। कसं होते ते सांगतो। एक दोन जे टॉपिक आहे ना, मला याच्यावर प्रश्न सांगतो, नंतरच्या शिफ्टला याच्यावर प्रश्न राहत नाही, याच्यावर एक प्रश्न राहते, असे अल्टरनेटिव्ह शिफ्ट टॉपिक्सवर प्रश्न राहते। ते सगळे टॉपिक मी इथे लिहून काढले आहे, तुम्हाला तुमच्यासाठी गोळा केलेले आहे। ठीक आहे, बघा, अक्षर मालिकावर मला एक प्रश्न होता, अंक मालिकावर 3 प्रश्न होते, अक्षर अंक मालिका याच्यावर मला एक प्रश्न होता। बघा, सांकेतिक भाषा याच्यावर मला मित्रांनो, बघा, डायरेक्ट प्रॉपरली प्रश्न म्हणजे पूर्ण इथे मी एक प्रश्न लिहिलाय, परंतु प्रॉपरली याच्यावर प्रश्न नव्हता, हे इथूनच प्रश्न कुठून तरी त्याने उचलला होता। ठीक आहे, आता मला आठवत नाही, हे जे सुरुवातीला 3-4 टॉपिक आहे ना, बहुतेक हे असं की हे दुसऱ्या प्रकरणामधून दुसरं एक कोणतरी प्रकरण आणि कोडिंग डिकोडिंग याचं एकमेकाचं मिक्सअप करून त्यांनी प्रश्न विचारला होता। ठीक आहे, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारला होता, इथे प्रॉपरली मला प्रश्न दिसला नाही। ठीक आहे, सांकेतिक भाषावर आता मी तुम्हाला जनरली हे मधामध्ये काय टाकलं टॉपिक, कारण की सगळ्याच एक्झाम मध्ये कोडिंग आणि डिकोडिंगवर प्रश्न राहतेच, 100% क्वेश्चन राहतेच, म्हणून इथे हे प्रकरण टाकलंय मी इथे। समान संबंध, त्याला तुम्ही अनालॉजी म्हणू शकता, त्याच्यावर मला 2 प्रश्न होते आणि यावर फोकस होता लेटर क्लस्टर, डबल ई आहे, डबल ई नाही, ठीक आहे, लेटर क्लस्टर याच्यावर जास्त फोकस होता। हा काही वेगळा शब्द नाही, समान संबंध मध्येच थोडासा एक वेगळा टाइप आहे, ते तुम्हाला सांगतो मी, क्लासेस वगैरे मी सांगितलं आहे ते, आणि खूप मोठं घाबरायचं गरज नाही। ठीक आहे, एक छोटीशी गोष्ट आहे ते। त्यानंतर संख्यांवरील क्रिया याच्यावर मला एक प्रश्न होता आणि याच्यात सोबतच टॉपिक मी तुम्हाला इथे अंकांचे कोडे हे सजेस्ट करतो, हे पण करा, हे सजेस्ट करतो। त्यानंतर तार्किक विश्लेषण मध्ये मला स्टेटमेंट अँड कन्क्लुजन किंवा विधान व निष्कर्ष याच्यावर 2 प्रश्न होते। आकृत्यांवरील मला एक प्रश्न होता। आता या आकृत्यांच्या प्रश्नांवर 6-7 टॉपिक आहेत, त्यापैकी मला आकृत्यांची मालिका या टॉपिकवर एक प्रश्न होता। ठीक आहे, वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन यावर मला एक प्रश्न होता, दिशा किंवा डायरेक्शन्स याच्यावर मला एक प्रश्न होता, आणि बाकी टॉपिक मित्रांनो माझ्या शिफ्टला प्रश्न नव्हते, परंतु इतर शिफ्टला होते। परंतु त्या शिफ्ट मध्ये हे जे दिसतंय ना, ही बाकी टाइप दिसतंय ना, यावर कुठून तरी एक प्रश्न घाळ करून तिथे टाकला। ह्या 2 पैकी काही शिफ्टला दोन्ही नव्हते, परंतु इकडले 1-2 टॉपिक्स होते। ठीक आहे, असे क्वेश्चन्स होते। वयवारीवर पण क्वेश्चन होते, पुनर्मांडणीवर पण क्वेश्चन होते, तुलनावर पण प्रश्न होते, नातेसंबंधी का ब्लड रिलेशन याच्यावर पण क्वेश्चन्स होते, आसन व्यवस्था आणि रांगेतील स्थान याच्यावर पण क्वेश्चन्स होते। आता हे थोडंफार एकमेकांसोबतच मिळतं जुळतं टॉपिक आहे दोन्ही पण। ठीक आहे, क्वेश्चन विचारण्याची पद्धत त्या दोन्ही टॉपिक मध्ये वेगवेगळी आहे, परंतु एकमेकांसोबतची मिळतं जुळतं टॉपिक आहे। जसे हे 2 टॉपिक आहे मिळते जुळते,
हे तर एकच हां हे टॉपिक एकमेकांचे मिळते जुळते आहे ते. आणि तसेच आकृत्यांवर प्रश्नाचे 6-7 टॉपिक सगळे ते मिळते जुळते नाही पण आकृत्यांवरचे. मित्रांनो, हे प्रिव्हियस इयर टॉपिक्स, प्रिव्हियस इयर मध्ये विचारले गेलेले टॉपिक्स आणि मी माझ्या रिझनिंगच्या बॅचमध्ये, रिझनिंगच्या क्लासेसमध्ये ते सगळे टॉपिक आता मी शिकवणार आहे. ओके, कोणकोणतं पहिले इंट्रोडक्शन देईन तुम्हाला की रिझनिंगचा अभ्यास कसा करायचा, सुरुवातीला बेसिक काय काय करायचं, म्हणजे तुम्हाला ए पासून झेड पर्यंत लेटर्सचे क्रमांक पाठ करायचे की एक बेज त्याला म्हणते पाडे वगैरे पाठ करायचे, काय गोष्टी बेरीज वजाबाकी हे काही पाठ करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. आणि रिझनिंग मध्ये सूत्रांचा वापर गरज नाही, सूत्रांचा वापर करायची गरज नाही, हे पण तुम्हाला इथे सांगणार आहे. तुम्हाला बॅच मध्ये मी क्लासमध्ये इंट्रोडक्शन देईल, आधी कसा अभ्यास करायचा, काय करायचा, रिझनिंगची तयारी कशी करायची, फोकस कसं करायचं सगळं सांगणार आहोत. त्यानंतर कुठून अभ्यास करायचा तसं तर क्लासमधूनच करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अक्षर मालिका हे ज्यावर क्वेश्चन आले होते ते पण शिकवून देता. हे बघा, हे ज्याला ज्याला मी राईट करतो ना ते सगळे क्वेश्चन्स आले होते प्रिव्हियस इयर मध्ये. सुरुवातीला मी एकूण तुम्हाला 31 टॉपिक्स तुम्हाला शिकवून देईल. सुरुवातीला प्रिव्हियस इयर मध्ये ज्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते टॉपिक्स मी तुम्हाला शिकवून देईल. त्यानंतर हे टॉपिक शिकवून देईल. एक पाहून घ्या, घड्याळ, दिनदर्शिका, कॅलेंडर म्हणू शकता, घनाकृती, ठोकळी, लयबद्ध अक्षरमाला याच्यावर क्वेश्चन येते. ठीक आहे. तार्किक विश्लेषण आहेच आपलं ते, विधान व निष्कर्ष, जे याच्यावर क्वेश्चन्स हे करताना तुम्हाला डाटा सफिशियन्सी वगैरे आकृती मालिका, ज्याच्यावर मी राईट खून करता ना त्याला तुम्ही जास्त हे करा. ठीक आहे, सगळेच वाटते. ओके, याला जास्त फोकस करा. बघा, हे तुम्हाला करा लागते. क्वेश्चन्सची बघा, काही क्वेश्चन मध्ये आले होते त्याला कोणीपैकी दोन क्वेश्चन्स राहू शकते, परंतु नाही राहिले तर मग काहीच राहत नाही, परंतु करा लागते. ठीक आहे. एवढे टॉपिक्स तुम्हाला मी इथे करून देत आहो. हे एकूण 16 टॉपिक्स आणि हे 15 टॉपिक्स. ठीक आहे. याचा क्रमांक असा आहे 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 आणि 31. ठीक आहे, असा क्रमांक आहे. हे जे टॉपिक आहे ना तुम्हाला मी माझ्या गणित बुद्धिमत्ताच्या क्लासमध्ये शिकवून देणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आता गणिताचे बघा, गणिताचे माझी पीपीटी गायब झाली इथून मित्रांनो, पीपीटी मधलं पेज इथून गायब आहे, परंतु माझ्याकडे मॅन्युअली लिहून आहे. प्रिव्हियस इयर मध्ये कोणकोणत्या टॉपिकचे प्रश्न आले होते ते मी इथे टिक करतो. ठीक आहे. प्रिव्हियस इयर मध्ये कोणकोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आले होते ते टॉपिक्स मी इथे टिक करतो. बा पंचभागुबेव किंवा व्ही बॉर्मस याच्यावर प्रश्न आले होते. त्यानंतर मी तुम्हाला अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन हे शिकवलंय, परंतु त्याचा क्वेश्चन नव्हता. वर्ग आणि वर्गमूळ याच्यावर एकदम इझी क्वेश्चन होता. घातांककरणी याच्यावर क्वेश्चन होता. त्यानंतर शेकडेवारी याच्यावर क्वेश्चन, हे शेकडेवारी संबंध याच्यासोबत जोडून क्वेश्चन होता. ठीक आहे. प्रॉपरली क्वेश्चन नव्हता. हे दोन्ही मिळून एक करा. हे असं त्याला राईट कसं करू, असं करू. ठीक आहे. हे दोन्ही मिळून एकमेकांचा संबंध जोडून क्वेश्चन होता. आणि बघा मित्रांनो, सरळ व्याजावर मला दोन प्रश्न होते, परंतु काही शिफ्टला चक्रवाढ व्याजावर एक आणि सरळ व्याजावर एक होता. ठीक आहे. मला चक्रवाढ व्याजावर प्रश्न नव्हता, सरळ व्याजावर दोन प्रश्न होते. त्यानंतर कार काम याच्यावर एक प्रश्न होता, रेल्वे आणि नळ याच्यावर एक प्रश्न होता. ठीक आहे. गुणोत्तर प्रमाण याच्यावर मला एक प्रश्न होता. ठीक आहे. हे झाले. आणखी दोन टॉपिकचा प्रश्न होता, ते नेक्स्ट पेजला आहे, ते सांगतो तुम्हाला मी. हे जे सगळे टॉपिक दिसत आहे ना ते सगळे माझ्या मॅथ क्लासेसमध्ये मिळेल. निश्चित राहा. ज्यांना माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल ना त्यांचे हे टॉपिक तर पक्के आहे. हे टॉपिक तुमचे पक्के आहे. का? कारण की मी स्वतः माझं डेव्हलप केलं गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण घेतले. त्यानंतर तुम्हाला मी शिकवायची हिंमत केली म्हणा, किंवा शिकवायसाठी समोर आलो. ठीक आहे. बाकी मुलांना बघा, याच्यावर प्रश्न आला. हे मला इथे प्रश्न आला होता, एक प्रश्न. त्यानंतर मला याच्यावर पण एक प्रश्न आला होता. ठीक आहे. बाकी मुलांना कुठं प्रश्न आला होता? ओके.
इथे पण मला काही शिफ्ट मध्ये एक प्रश्न दिसला होता, 1 ते 2 प्रश्न मला इथे दिसले होते. एवढे जे आहेत तुम्हाला दिसत मी अंडरलाईन वगैरे केले सगळे, त्याच्यावर प्रिव्हियस इयर मध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आता बघा क्षेत्रफळ आणि घनफळ मध्ये मित्रांनो प्रिव्हियस इयरला मला क्वेश्चन दिसलेच नाही, तर सहसा दिसलेच नाही क्वेश्चन्स. ओके, तरी पण तुम्हाला ते करावं लागेल, कारण की सध्या जो ट्रेंड आहे ना तो गणितामध्ये थोडं ऍडव्हान्स मॅथ कडे पण 1-2 क्वेश्चन किंवा काही एक्झाम मध्ये 5 ते 6 क्वेश्चन्स विचारले जाते, त्यामुळे ते तुम्हाला करावं लागेल. पायथागोरस प्रमेय वगैरे याच्यावर मला क्वेश्चन दिसले नाही, पण ते करावं लागते, कारण की एक्झाम मध्ये अशा टाईपचे क्वेश्चन, एखादी जरी क्वेश्चन राहिला, 2 जरी क्वेश्चन राहिले, जेवढं तुम्ही सोडलं त्यातले 2 किंवा 3 क्वेश्चन जर राहिले 2 मार्कचा, 2 क्वेश्चन नाही आले राहिले तर तुम्हाला 1 आणि 2-2 क्वेश्चन साठी पण रिझल्ट जाते. मुलांचे गेले आहे 1-1, 2-2 क्वेश्चन साठी 1-1, 2-2 लाखांनी तुमची रँक घसरते. त्यामुळे तुम्ही निश्चितच यांचा पण अभ्यास करा. मी तुम्हाला एकूण 40 टॉपिक्स गणितामध्ये माझ्या क्लासेसमध्ये मिळेल. ठीक आहे, माझ्याकडून करा किंवा कुठल्या दुसरीकडून करा, क्लासेस करा किंवा स्वतः पुस्तकामधून करा, कुठून पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे करा, अभ्यास करा, या टॉपिकचा अभ्यास करा. जे टॉपिक मी तुम्हाला लिहून दिले आहे प्रॉपरली, खूप सारी मेहनत करून तुम्हाला मी टॉपिक्स बनवलेले आहे. प्रिव्हियस इयरचं अनालिसिस करून तुमच्यासाठी मी टॉपिक्स बनवून दिले आहेत, त्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करा. ओके, आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.